याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शन फॉर्म्युला आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. ठीक आहे, इंटरनल डेव्हिएशन, एक्सटर्नल डेव्हिएशन, देन मिड पॉईंट कसा काढायचा, ह्या टाईपचे एक्झाम्पल्स पाहिलेत. नेक्स्ट आहे ते प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स. आता प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्समध्ये टू टाईप्स आहेत. प्रोडक्ट ऑफ व्हेक्टर्स इज इन द फॉर्म ऑफ स्केलर प्रोडक्ट, म्हणजे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स अँड व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. ओके, तर स्केलर प्रोडक्ट म्हणजेच काय आहे की दोन व्हेक्टरचं डॉट प्रोडक्शन असते, म्हणजे ए बार डॉट बी बार ह्या फॉर्ममध्ये. आणि वेक्टर प्रोडक्टमध्ये काय असतं तर क्रॉस प्रोडक्ट असतं, म्हणजेच काय की ए बार क्रॉस बी बार ह्या फॉर्ममध्ये आहे. ते नेक्स्ट पॉईंट आहे. तर या ठिकाणी फर्स्ट स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. ओके, डेफिनेशन: द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार इज डिनोटेड बाय ए बार डॉट बी बार अँड इज डिफाइंड ॲज ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. ठीक आहे, this is your standard definition of scalar product. Okay, a bar dot b bar equal to magnitude of both vectors into cos theta, and here theta is the angle between a bar and b bar. थीटा हा काय आहे की ए बार बी बार जे दोन वेक्टर्स दिले त्या दोन्ही वेक्टर्सचा मधला जो अँगल असेल तो काय आहे की थीटा आहे. ओके, तर दिस इज अ स्टँडर्ड डेफिनेशन झाले. त्याच्यानंतर त्याच्यावरती नोट बघा, फर्स्ट नोट आहे, इफ आयदर ए बार इक्वल टू 0 और बी बार इक्वल टू 0 देन थीटा इज नॉट डिफाइंड. ओके, म्हणजे ए बार किंवा बी बार दोन्हीतला एक जरी वेक्टर तुमचा 0 असेल तर त्या ठिकाणी तुमचा हा जो आहे त्याचा डॉट प्रोडक्ट जो असेल तो काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच काय की थीटा ह्या ठिकाणी डिफाईन होणार नाही. ओके, दॅट इज थीटा इज नॉट डिफाइंड टर्म अँड इन दॅट केस ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. सेकंड नोट, इफ थीटा इक्वल टू 0 देन ए बार डॉट बी बार इक्वल टू magnitude of a bar magnitude of b bar into cos 0. व्हॅल्यू ऑफ थीटा इज 0. ह्या डेफिनेशनमध्ये जर पुट केला आपण 0 तर त्याचा आन्सर cos 0 म्हणजे 1 असतोय. तर ए बार डॉट बी बार इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला, मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. पर्टिक्युलरली ए बार डॉट ए बार ह्या ठिकाणी आता थीटा अँगल 0 झाला तर ए बार आणि बी बार दोन्ही व्हेक्टरच्या मधला अँगल 0. बरोबर, अँगल 0 याचा अर्थ काय आहे की त्याच्यामध्ये अँगल नाही आहे, दोन्ही डिफरंट टर्म्स आहेत. याचा अर्थ काय की ए बार डॉट ए बार जर घेतलं या ठिकाणी तर त्या ठिकाणी काय येणार आहे की मॅग्निट्यूड ऑफ ए बार ब्रॅकेट मॅग्निट्यूड ऑफ ए बार स्क्वेअर ॲज थीटा इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये. सपोज थीटा इक्वल टू पाय घेतला आपण, देन ए बार डॉट बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार अँड कॉस पाय. व्हॅल्यू ऑफ कॉस पाय इज -1. ह्या ठिकाणी कॉस पाय 3 पाय 5 पाय 7 पाय म्हणजे ऑड नंबर जर आला ह्या ठिकाणी तर कॉसची व्हॅल्यू काय असते -1. नंतर इव्हन नंबर आला 2 4 दॅट इज कॉस 2 पाय 4 पाय 6 पाय देन व्हॅल्यू ऑफ कॉस इज 1 पॉझिटिव्ह 1. सो हिअर कॉस पाय इज -1. सो -1 मॅग्निट्यूड ऑफ ए बार मॅग्निट्यूड ऑफ बी बार. नेक्स्ट बघा नोट काय, इफ ए बार अँड बी बार आर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल. जर परपेंडिक्युलर असतील, दोन्ही वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर थीटा काय असणार तुमचा π/2 असेल, किंवा ऑर्थोगोनल असेल तर थीटा काय असतो π/2 असतो. आता ह्या ऑर्थोगोनल ह्याची जी डेफिनेशन आहे तुम्हाला स्टेट लाईनमध्ये गेली असेल त्याच्यावरतीच बघा. पर्टिक्युलरली त्याचा कॉन्व्हर्सली कसा होऊ शकतो की ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 असेल, दॅट इज ए कंडिशन. सो ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 कधी असेल, ह्या तिन्हीसाठी असेल. म्हणजे ए बार डॉट बी बार 0 कधी होईल, जर ए बार इक्वल टू 0 असेल तर, किंवा बी बार इक्वल टू 0 असेल तर, किंवा थीटा इक्वल टू π/2 असेल तर. म्हणजे या तिन्हीतली एक जरी कंडिशन आली तर त्या ठिकाणी तुमचा ए बार डॉट बी बार काय असणार आहे 0. अल्सो ए बार डॉट बी बार इक्वल टू डेफिनेशन म्हणजेच हे आपण ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो की मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ ए बार कॉस थीटा, आणि ही टर्म म्हणजेच काय बी बार डॉट ए बार. म्हणजे ह्या ठिकाणी पर्टिक्युलरली काय होणार आहे तुम्हाला की ए बार डॉट बी बार इक्वल टू बी बार डॉट ए बार. ओके, ते नेक्स्ट आहे डॉट प्रोडक्ट. So dot product is distributive. Okay, distributive means a bar dot into bracket b bar plus c bar equal to a bar dot b bar plus a bar dot c bar. Okay, म्हणजेच ह्याला मल्टिप्लाय करू शकतो आपण आतमध्ये. देन 6 नंबर, if a bar and b bar are vectors and m n are scalars. Okay, म्हणजे a bar b bar vectors आहेत, m n काय स्केलर्स आहेत. सो फर्स्ट m a bar dot
एन बी बार इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ एम एन, स्केलरचं मल्टिप्लिकेशन इंटू वेक्टर मल्टिप्लिकेशन ए बार डॉट बी बार, किंवा एम ए बार असेल डॉट बी असेल तर एम मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स म्हणजे एम ए बार डॉट बी बार किंवा इक्वल टू ए बार आणि एम बी बार करू शकतो. ठीक आहे, हे स्केलर्समध्ये आपण ह्या नोट दोन्ही पाहिलेत. तर हे तुम्हाला झालं कशावरती, स्केलर प्रोडक्टचं डेफिनेशन आणि त्याच्यावरती नोट. याच्यानंतरचा पॉईंट आहे की अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके, ओके नेक्स्ट चेक करा, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके, अँगल बिटवीन टू वेक्टर्स. हिअर अँगल थीटा. आता अँगल हा कुठून कुठेपर्यंत असतो की 0 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन इक्वल टू फाय बिटवीन टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार. मागाशी जे डेफिनेशन आपण पाहिलेली डॉट प्रोडक्टसाठी की ए बार डॉट बी बार, त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरूनच याची कॉस थीटाची डेफिनेशन येईल. बघा या ठिकाणी काय होईल की कॉस थीटा इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. दॅट इज थीटा इक्वल टू कॉस, राईट हँड साईडला येईल म्हणजेच कॉस इनवर्स ऑफ ए बार डॉट बी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आणि त्याच्यावरती नोट बार चेक करा की आता नोट काय आहे की तुम्हाला 0 टू पायपर्यंत अँगल आहे. तर 0 टू पायपर्यंतचं बायफर्गेशन कसं केलेलं आहे ते चेक करा. फर्स्ट, इफ 0 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन पाय बाय 2, इथे लक्ष द्या, 0 लेस दॅन इक्वल टू थीटा लेस दॅन पाय बाय 2, देन cos theta always greater than 0, that is a bar dot b bar greater than 0. ओके, म्हणजे आन्सर पण क्वेश्चनमध्ये पुढे जर तुम्हाला असे कुठे अँगल आला असेल की 0 आणि पाय बाय 2च्या मध्ये असेल तर त्या ठिकाणी डेफिनेटली cos theta इज ग्रेटर दॅन 0 फिक्स आहे. देन ए बार डॉट बी बार इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. आन्सर टॅली करायसाठी इम्पॉर्टंट आहे. देन सेकंड, मगाशी आपण नोटमध्ये हे पाहिलेलं होतं की थीटा इक्वल टू पाय बाय 2, देन cos theta is 0, that is a bar dot b bar equal to 0. Then third, if pi by 2 less than theta less than equal to pi, okay, then cos theta is less than 0, that is a bar dot b bar is also less than 0. म्हणजे या ठिकाणी ह्या दोन्ही टर्म काय असणार, लेस दॅन 0. कधी, ज्यावेळी अँगल तुमचा पाय बाय 2 आणि पाय याच्यामध्ये असेल त्यावेळी. द नेक्स्ट आहे इन पर्टिक्युलर चेक करा, स्केलर प्रोडक्ट ऑफ आय कॅप जे कॅप के कॅप वेक्टर्स आर. या क्वांटिटीज केल्या असतील, चेक करणं असेल तर लक्षात घ्या की आय इंटू आय इक्वल टू जे इंटू जे इक्वल टू के इंटू के अशा टर्म्स असतील तर त्याचा आन्सर इज 1. अँड आय इंटू जे, जे इंटू के, के इंटू आय ह्या फॉर्ममध्ये असेल तर त्याचा आन्सर काय असणार आहे 0. तर ह्या दोन्हीचा यूज करून तुम्हाला प्रोडक्ट ऑफ ए बार इंटू बी बार काय ते चेक करा. तर स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स ए बार, that is a bar means a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap, and b bar is b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. Multiplication of a bar into b bar. Okay, so multiply I into I, that is 1. So I आणि I ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला 1 येतोय, म्हणजे त्याचा कोएफिशियंट या ठिकाणी a1 b1 असेल. ओके, किंवा I इंटू j घेतलं तर 0 येईल, I इंटू k घेतलं तर 0 येईल. That is first. Then second, j into j multiplication, that is a2 b2, remaining terms become 0. Then third, k into k means 1, so a3 आणि b3 येईल त्या ठिकाणी. So a bar dot b bar याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे, a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. आणि फॉर्म्युला तुमचा कन्वर्ट होईल, हा जो फॉर्म्युला आहे cos थीटा इक्वल टू a bar dot b bar डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ a bar मॅग्निट्यूड ऑफ b bar इक्वल टू a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. इथे जी टर्म काढली ती डिवाइडला मॅग्निट्यूड आपण फाइंड केलेत याच्या अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये. सो मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ह्या टर्म्स कुठल्या, ए बार वेक्टरच्या ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स. ठीक आहे. सिमिलरली मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज रूट ऑफ b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर, म्हणजे बी बारचा जो वेक्टर आहे त्याचे कोएफिशियंट्स. ओके, म्हणजे हा तुमचा फॉर्म्युला क्रिएट झाला कॉस थीटाचा. आणि याच्यावरून तुम्हाला काय निघू शकतो, थीटा अँगल इथे ह्या फॉर्ममध्ये निघू शकतो. तर नेक्स्ट आहे ते प्रोजेक्शन आहे. प्रोजेक्शन आहे, डायरेक्शन रेशोज आहेत, डायरेक्शन कोसाइन्स आहेत. ठीक आहे. याच्यानंतरचा पॉईंट आहे तो अँगल प्रोजेक्शन ऑफ बी बार ऑन ए.
ओके, तर प्रोजेक्शनमध्ये चेक करा. प्रोजेक्शन या ठिकाणी प्रोजेक्शन स्केलर प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार. सो प्रोजेक्शन मीन्स काय की तुम्हाला सपोज आता इथे या ठिकाणी असं असेल, सो बी बार दिस इज ए बार, बी बारचं प्रोजेक्शन ए बारवरती. याचा अर्थ काय की बी बारची जी असेल तर मराठीमध्ये सांगायचं तर याची सावली याच्यावरती पडते. ठीक आहे, त्याचं प्रोजेक्शन आपण काय काढतोय ते त्याचा फॉर्म्युला आहे. तर दोन टाईपमध्ये आहेत की स्केलर प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार. आता ह्या ठिकाणी स्केलर प्रोजेक्शन ए बार ऑन बी बार असेल तर काय चेंज होईल फॉर्म्युल्यामध्ये की ए बार डॉट बी बार ॲज दिस, डिवाइडला जे मॅग्निट्यूड आहे तर ह्या ठिकाणी चेंज होईल. आता ऑन ए बार आहे तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार, ऑन बी बार असेल तर इथं काय येणार आहे मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, सिमिलरली वेक्टर प्रोजेक्शन बी बार ऑन ए बार फॉर्म्युला इज ए बार डॉट बी बार इंटू ए बार डिवाइड magnitude of a bar square. ओके, सो हियर ए बार ऑन बी बार असेल तर या ठिकाणी काय होईल, ही जी टर्म आहे ती ॲज इज राहील. ह्या ठिकाणी बी बार आणि डिवाइडला बी बारचं मॅग्निट्यूड ऑफ बी बारचं स्क्वेअर येईल. तर हे झालं वेक्टर प्रोजेक्शन आणि स्केलर प्रोजेक्शन. त्याच्यानंतर आहे ते डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. सो फर्स्ट, डायरेक्शन अँगल्स ऑफ नॉन झिरो वेक्टर ए बार आर द अँगल्स अल्फा बीटा अँड गॅमा. म्हणजे अल्फा बीटा गॅमा याला काय म्हणतात डायरेक्शन अँगल्स. अल्फा इज अ डायरेक्शन अँगल ऑफ अबाउट एक्स ॲक्सिस. ओके, बीटा इज अ डायरेक्शन अँगल ऑफ वाय ॲक्सिस अँड गॅमा इज डायरेक्शन अँगल ऑफ झेड ॲक्सिस. म्हणजे ए बारचा एक्स ॲक्सिस बरोबरचा अँगल जो असेल तो काय झाला अल्फा, वाय ॲक्सिस बरोबरचा आहे तो बीटा आणि झेड ॲक्सिसचा असेल तो गॅमा. म्हणजे झाले तुमचे डायरेक्शन अँगल्स. त्याच्यावरून नेक्स्ट टर्म आहे ती कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ वेक्टर ए बार. ओके, म्हणजे अल्फा बीटा गॅमावरून जे अँगल्स काढलेत कॉस अल्फा, कॉस बीटा अँड कॉस गॅमा, त्याच्या टर्म्स आहेत त्याला काय म्हणतात डायरेक्शन कोसाइन्स. आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे, म्हणजे त्याला शॉर्टकट काय आहे की DCS. DCS मीन्स डायरेक्शन कोसाइन्स. ओके, सो अल्फा इज ए अँगल बिटवीन आय कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस अँड ए बार. आता आय कॅप ह्या ठिकाणी अँगल अल्फा काय आहे की आय कॅप आणि ए बार याच्यामध्ये अँगल आहे. ओके, आय कॅप म्हणजेच काय की युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस अँड ए बार मीन्स A1 आय कॅप प्लस A2 जे कॅप प्लस A3 के कॅप. देन आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे कॉस थिटा जो आहे, थिटा म्हणजे त्या ठिकाणी अल्फा आहे. ओके, दोन वेक्टरच्या मधला जो अँगल असेल, ओके दोन वेक्टरमधला जो अँगल असेल त्याचा फॉर्म्युला आपण पाहिला की कॉस थिटा इक्वल टू ए बार डॉट बी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. आता ह्या ठिकाणी काय येणार आहे की या ठिकाणी आय कॅप आणि ए बार याच्यामध्ये अँगल आहे. ओके, आय कॅप मीन्स युनिट वेक्टर अलॉंग द एक्स ॲक्सिस. सो ए बार इंटू काय येणार आहे तुमचा आय कॅप आहे. ओके, ए बार डॉट बी बार असो त्या ठिकाणी डिवाइडला काय असणार आहे तुम्हाला मॅग्निट्यूड ऑफ ए बार अँड मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप. ओके, सो पुट द व्हॅल्यू ऑफ ए बार. सो A1 आय कॅप प्लस A2 J cap plus A3 K cap into I cap. Okay, divide magnitude of A bar is root of A1 square किंवा डायरेक्टली त्या ठिकाणी टर्म नंतर लिहू आपण मॅग्निट्यूड ऑफ ए बार येईल. ठीक आहे, इंटू मॅग्निट्यूड ऑफ आय कॅप इज 1. आय कॅप मीन्स युनिट वेक्टर आणि त्याचा मॅग्निट्यूड ऑल्सो 1. सो मल्टिप्लिकेशन या ठिकाणी चेक करा की आय कॅप इंटू आय कॅप मीन्स 1 असतो. आय कॅप जे कॅप 0, आय कॅप के कॅप 0. सो ही टर्म फक्त काय ना तुम्हाला की कॉस अल्फा इक्वल टू ओनली A1 रिमेनिंग इन द न्यूमेटर. ओके, अँड डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार. चेक करा. ठीक आहे, सिमिलरली कॉस बीटा काय येणार आहे. आता कॉस बीटा म्हणजे ह्या ठिकाणी जे कॅप येणार आहे, जे कॅप अलॉंग द वाय ॲक्सिस अँड ए बार. सो फक्त जे कॅप आला तर जे इंटू जे ही टर्म फक्त राहील, बाकी दोन टर्म 0 होतील. म्हणजे त्या ठिकाणी काय राहणार आहे A2 राहील आणि डिवाइडला मॅग्निट्यूड ऑफ ए बार सेम असेल. ओके, अँड कॉस गॅमा इज A3 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार. कारण ह्या ठिकाणी के कॅप येणार आहे. सो ह्या 3 टर्म्स आल्या तर ह्या तिन्ही टर्मचा आपण स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग अबाउट टर्म्स.
अँड ॲड इट. स्क्वेअर केलं आणि ॲडिशन केली तर कसं येईल बा. सो कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू a1 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार स्क्वेअर. ओके. सो डिनॉमिनेटर सेम आहे सगळ्यांचा, म्हणजे त्या ठिकाणी काय येणार a स्क्वेअर प्लस a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर डिवाइड. आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या मॅग्निट्यूड ऑफ a बारचा स्क्वेअर आहे. आता ह्या ठिकाणी मॅग्निट्यूड ऑफ a बार काय असते रे, रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ही मॅग्निट्यूड ऑफ a बारची टर्म आहे, तर त्याचा स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होईल. डिवाइडला येणार आहे काय तुम्हाला a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ह्या दोन्ही टर्म काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे तुम्हाला राहिलेली टर्म काय नाही कुठल्या फॉर्ममध्ये येईल की कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. ओके. हे तुमचं फॉर्म्युला आला तुमचा. ठीक आहे. डायरेक्शन कोसाईनच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजेच 1 असते. ऑल्सो डायरेक्शन कोसाइन्स are denoted by L, M, N. L, M आणि N ह्यांना सुद्धा काय दाखवतात, डायरेक्शन कोसाइन्स दाखवू शकतात. म्हणजे याचाच अर्थ काय की L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल टू ऑल्सो 1. म्हणजे वरच्या रिझल्टनुसार आपण असंही लिहू शकतो की L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. म्हणजे हे जे आहे तेच आहे ते. म्हणजे डायरेक्शन कोसाईनच्या स्क्वेअरची ॲडिशन काय असते, 1 असते. झाले. त्याच्यानंतरचा आता पॉईंट जो आहे तर डायरेक्शन रेशोचा पॉईंट आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे ते डायरेक्शन रेशोज. ओके. डेफिनेशन बघा. एनी 3 नंबर्स विच आर प्रोपोर्शनल टू डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाइन आर पॅरलल lines are called direction ratios. Any 3 numbers which are proportional to the direction cosines. म्हणजे डायरेक्शन कोसाइनच्या प्रोपोर्शन्समध्ये जे नंबर्स असतील ऑफ द लाईन आर कॉल्ड डायरेक्शन रेशोज. आणि त्याचं ॲब्रिव्हिएशन काय आहे की DRS. DRS मीन्स डायरेक्शन रेशोज आणि इट इज डिनोटेड बाय A, B अँड C. म्हणजे डायरेक्शन कोसाइनच्या प्रोपोर्शन्समध्ये जे असतील, लाईनचं जर इक्वेशन आपण कन्सिडर केलं तर त्याच्या डायरेक्शन कोसाइनच्या प्रोपोर्शनमध्ये जे असतील ते काय असणार, तुमचे डायरेक्शन रेशोज असणार. म्हणजे इन द फॉर्म ऑफ L अपॉन A इक्वल टू M अपॉन B इक्वल टू N अपॉन C. या फॉर्ममध्ये असतील तर ते काय तुमचे डायरेक्शन रेशोज आहेत इक्वल टू लॅम्बडा. तर ही डेफिनेशन आहे की LMN आर डायरेक्शन कोसाइन्स, ABC आर डायरेक्शन रेशोज, देन L अपॉन A इक्वल टू M अपॉन B इक्वल टू N अपॉन C इक्वल टू लॅम्बडा. दॅट इज L इक्वल टू L लॅम्बडा A, M इक्वल टू लॅम्बडा B अँड N इक्वल टू लॅम्बडा C. ओके. आता एक नोट आहे की एका लाईनच्या इक्वेशनला इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशोज असू शकतात, पण डायरेक्शन कोसाइन्स काय असतात, युनिक असतात. रेशोज मल्टिपल फॉर्ममध्ये असू शकतात पण कोसाइन्स आर युनिक, एक्झॅक्टली 1. म्हणजे या ठिकाणी काय आहे तुम्हाला की इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशोज बट युनिक डायरेक्शन कोसाइन्स. आता त्याच्यामध्ये रिलेशन चेक करा, रिलेशन बिटवीन DCS अँड DRS. सो लेट ABC आर DRS मीन्स डायरेक्शन रेशोज and LMN are direction cosines. Then by definition ही जी डेफिनेशन आहे ती ते पुन्हा लिहिले L upon A इक्वल टू M upon B इक्वल टू N upon C इक्वल टू लॅम्बडा. दॅट इज L इक्वल टू लॅम्बडा A, M इक्वल टू लॅम्बडा B, N इक्वल टू लॅम्बडा C. बट वी नो दॅट की L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. हे आपल्याला माहिती आहे डायरेक्शन कोसाइनच्या स्क्वेअरची ॲडिशन काय असते, 1 असते. त्या ठिकाणी व्हॅल्यूज जर पुट केलेत, ह्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी लॅम्बडा A स्क्वेअर लॅम्बडा B स्क्वेअर प्लस लॅम्बडा C स्क्वेअर इक्वल टू 1. सो टेकिंग लॅम्बडा स्क्वेअर ॲज अ कॉमन, सो लॅम्बडा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर इक्वल टू 1. ओके. सो लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू
1 upon a square plus b square plus c square. So taking square root on both side, so lambda equal to plus or minus, okay, plus or minus 1 upon here square root of a square plus b square plus c square, that is your lambda. Okay, put the value of lambda in this formula, L equal to lambda a, m equal to lambda b and n equal to lambda c. So L equal to plus or minus a upon, okay, here a, value of lambda is plus minus a upon root of a square plus b square plus c square. Okay, similarly value of m equal to plus or minus b upon root of a square plus b square plus c square, and value of n equal to plus or minus c upon root of a square plus b square plus c square. And this is a relation between the direction cosines and direction ratios. ओके, म्हणजे कोसाइन आणि रेशो मधले काय झाले, रिलेशन झाले. आणि हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये जे असेल तर त्या ठिकाणी हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. हा फॉर्म्युला असेल किंवा ह्या फॉर्म्युल्यामध्ये असेल, तर हे लक्षात ठेवा सगळे कोसाइन्स आहेत. इथंपर्यंत जी थिअरी झाली याच्यावरती आपण एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला घ्यायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ रिवाइंड करून पहा, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, थँक्यू.